हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. डिअर स्टुडंट्स, आपण आत्तापर्यंत काय केलं तर दिलेल्या सर्किट डायग्रॅमवरून लॉजिकल एक्सप्रेशन लिहिलं. काय लिहिलं? लॉजिकल एक्सप्रेशन. आणि ते खूप सोपं होतं. ते म्हणजे कसं होतं बघा, समजा हा स्विच कोण आहे? S1 आहे. हा स्विच कोण आहे? S2 आहे. बरोबर. मग S1 आणि S2 कशामध्ये आहेत? सिरीजमध्ये. हे सिरीजमध्ये म्हणजे काय? कंजंक्शन. S1ला काय म्हणायचं असतं? P. S2ला काय म्हणायचं असतं? Q. मग P कंजंक्शन Q. बरोबर. आता मी याला पुढे काय करतो बघा, याच्यासोबत काय घेतला? S1 डॅश आणि इथं घेतला मी समजा S3. बरोबर. आणि ही माझी एक सिंपल सर्किट डायग्राम झाली. मग आता S1ला जर मी P म्हटलं तर S1 डॅशला काय म्हणणार? निगेशन P. मग S3ला काय म्हणणार? R. S3ला काय म्हणणार? R. ह्या दोन ब्रँचेस आहेत आणि त्या एकमेकांना पॅरलल आहे. बरं, आपण S1 S2 सिरीजमध्ये आहेत म्हणजे P आणि Q काय झाला? कंजंक्शनमध्ये. S1 डॅश आणि S3 सिरीजमध्ये म्हणजे यांच्यामध्ये पण कंजंक्शन येणार म्हणजे निगेशन P आणि R यांच्यामध्ये काय आलं? कंजंक्शन. मग इथे कंजंक्शन आहे, इथे कंजंक्शन आहे. मग इथं आलं P कंजंक्शन Q, इथं आलं निगेशन P कंजंक्शन R. आता याच्यामध्ये सिरीज कंजंक्शन, यांच्यामध्ये सिरीज कंजंक्शन, पण हे दोघं सिरीजवाले पॅरलल, मग यांच्यामध्ये काय येणार? डिसजंक्शन. तर एवढं सोपं असतं आणि आपण याला काय म्हणतो? लॉजिकल एक्सप्रेशन. मग आता आपण काय केलं? फ्रॉम सर्किट डायग्रॅम वी ऑब्टेन लॉजिकल एक्सप्रेशन. दिलेल्या सर्किट डायग्रॅमवरनं आपण काय केलं तर लॉजिकल एक्सप्रेशन ऑब्टेन केलं. आता आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. आपल्याला ह्या लॉजिकल एक्सप्रेशनवरनं सर्किट डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. ड्रॉ द सर्किट डायग्रॅम. आणि विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या, दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनवरनं सर्किट डायग्रॅम ड्रॉ करणे याला 3 मार्क आहेत आणि दिलेल्या सर्किट डायग्रॅमवरनं लॉजिकल एक्सप्रेशन लिहिले याला फक्त किती मार्क आहेत? 1. त्यामुळे ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम कंपल्सरी कशाने काढायची? पेन्सिलने. चला मग सुरुवात करायची आपण क्वेश्चनला. ठीक आहे. काय सांगितलं मी तुम्हाला एक बेसिक फंडामेंटल सांगितलं की जर स्विचेस सिरीजमध्ये असतील तर कंजंक्शन असतं, स्विचेस पॅरललमध्ये असतील तर डिसजंक्शन असतं आणि जर स्विचला डॅश असेल तर आपण काय लिहितो? निगेशन. काय लिहितो? निगेशन. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे ती म्हणजे काय की आपण हे एक्झाम्पल सर्किट डायग्रॅमचे एक्झाम्पल सोडवताना स्टार्टला काय लिहितो? लेट P डिनोट स्विच S1 इज क्लोज्ड, Q डिनोट स्विच S2 इज क्लोज्ड असं आपण लिहितो. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट टाईपमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशनवरनं सर्किट डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. ओके. टू ड्रॉ सर्किट डायग्रॅम from the given logical expression. To draw the circuit diagram from the given logical expression. दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनवरनं सर्किट डायग्रॅम ड्रॉ करणे. ओके. मग चला आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता मी आजच्या लेक्चरमध्ये काय करतो? सॉल्ड एक्झाम्पल्स घेत नाही. बरोबर. मी एक्झरसाइजचे एक्झाम्पल्स घेतो आणि सॉल्ड एक्झाम्पल्स मात्र तुम्ही सॉल्व करा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की सर्किट डायग्रॅम ड्रॉ करायला किती मार्क्स आहेत? 3. आणि सर्किट डायग्रॅम जेव्हा ड्रॉ करायला सांगतात त्यावेळेस ती कंपल्सरी तुम्ही कशाने काढणार आहात? पेन्सिलने. ओके. ठीक आहे. चला फर्स्ट क्वेश्चन घेऊया आपण फ्रॉम एक्झरसाइज 1.5. दॅट इज द लास्ट एक्झरसाइज ऑफ युअर चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन नंबर 1.
क्वेश्चन नंबर 1, निगेशन P, कंजंक्शन Q, डिसजंक्शन विथ P, कंजंक्शन निगेशन R. बरोबर. सेकंड एक एक्झाम्पल मी लिहितो. काय एक्झाम्पल आहे बघा. सेकंड एक्झाम्पल, P कंजंक्शन Q, डिसजंक्शन विथ स्क्वेअर ब्रॅकेट, निगेशन P कंजंक्शन, निगेशन Q, डिसजंक्शन P, डिसजंक्शन R. ओके, हे झालं सेकंड. नाव द थर्ड वन काय बघा, P कंजंक्शन R, डिसजंक्शन विथ निगेशन Q, कंजंक्शन निगेशन R, कंजंक्शन विथ निगेशन P, कंजंक्शन निगेशन R. फोर्थ वन, चौथं काय बघा, P कंजंक्शन निगेशन Q, कंजंक्शन R, P कंजंक्शन निगेशन Q, कंजंक्शन R, डिसजंक्शन विथ P कंजंक्शन, इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे कारण आतमध्ये राऊंड ब्रॅकेट आहे, P कंजंक्शन निगेशन Q, डिसजंक्शन निगेशन R. त्यानंतर फिफ्थ बघा, P डिसजंक्शन निगेशन P, डिसजंक्शन निगेशन P, डिसजंक्शन निगेशन Q. ओके, डिसजंक्शन P कंजंक्शन Q. ठीक आहे, असू द्या. नंबर सिक्स, P कंजंक्शन Q, डिसजंक्शन निगेशन P, देन डिसजंक्शन P कंजंक्शन निगेशन Q. तर हे 6 प्रॉब्लेम्स आहेत जे आता आपण डिस्कस करणार आहोत. ओके, ठीक आहे. चला, हे 6 प्रॉब्लेम्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आता सुरुवातीला सेंटेन्स तेच काय तुम्ही लिहिणार सोल्युशनमध्ये स्टार्टला काय लिहिणार, लेट P डिनोट स्विच S1 is closed. P denotes switch S1 is closed. Q denotes switch S2 is closed. Negation P denotes switch S1 dash is closed. Correct? Then negation Q denotes switch S2 dash is closed. बरोबर. अजून आपण ॲड करू शकतो आर पण आला ना, मग आर साठी काय लिहिणार, आर डिनोट, तुम्ही लिहा ना, माझ्याकडे जागा नाही आहे. आर डिनोट स्विच S3 is closed. R denotes switch S3 is closed. Negation R denotes switch S3 dash is closed. ओके, आता आपण फर्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया. सर्किट डायग्राम. टू ड्रॉ द सर्किट डायग्राम. केअरफुल लक्ष द्या. निगेशन P म्हणजे काय विचारा, क्वेश्चन विचारा स्वतःला. निगेशन P म्हणजे काय, S1 डॅश. बघा इथे लिहिलं S1 डॅश. असं पेन्सिलने लिहायचं क्वेश्चनवरती पेन्सिलने असं मार्क करायचं. निगेशन P म्हणजे S1 डॅश. बरोबर. Q म्हणजे कोण, S2. P म्हणजे कोण, S1. निगेशन R म्हणजे काय, S3 डॅश. बरोबर. आता हा S1 डॅश आणि हा S2 यांच्यामध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे काय आलं, सिरीज. मग S1 डॅश आणि S2 कशामध्ये आहेत, सिरीजमध्ये. परत S1 आणि S3 डॅश कशामध्ये आहेत, सिरीजमध्ये. हे सिरीजमध्ये, हे सिरीजमध्ये, हे सिरीजमध्ये, हे सिरीजमध्ये, हे सिरीज आणि दोघं सिरीज पॅरलल. चला मग पहिला S1 डॅश काय घेऊया, S1 डॅश. दिस इज द स्विच S1 डॅश. या ठिकाणी असा पॉईंट दाखवायचा S1 डॅश. त्यानंतर स्विच S2, हे सिरीजमध्ये येतं. हा स्विच कोणाला, S2. करेक्ट. इथं पण असा पॉईंट दाखवला S2. त्यानंतर बघा आता S1 म्हणजे P म्हणजे S1. मग हा परत काय दाखवला मी, S1 दाखवला S1. बघा ना, S1 डॅश S2 सिरीजमध्ये, S1 आणि S3 डॅश सिरीजमध्ये. मग आता मी इथे S3 डॅश दाखवणार. बघा इथे आला S3 डॅश. आलं का, हे सिरीजमध्ये, हे आलं सिरीजमध्ये,
हे सिरीजमध्ये हे सिरीजमध्ये आणि हे दोघं पॅरललमध्ये, मग हे असं पॅरललमध्ये कॉम्बिनेशन दाखवलं. आता चेक करूया आपण. डायग्राम काढली का परत इकडे लगेच चेक करायचं. काय चेक करायचं बघा. निगेशन पी म्हणजे कोण S1 डॅश, क्यू म्हणजे कोण S2, कंजंक्शन सिरीजमध्ये आले. त्यानंतर S1 म्हणजे कोण पी आणि निगेशन आर म्हणजे कोण S3 डॅश, हे दोघं सिरीजमध्ये आले. आणि ह्या पहिला ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट पॅरललमध्ये, मग हे पॅरललमध्ये आले. आता आपण यापासून काय काढली बॅटरी, यापासून काढली बॅटरी आणि इथं काय आला लॅम्प. ओके, तर आपण आता सर्किटमध्ये काय करूया, करंटची डायरेक्शन दाखवूया. बघा आपण करंटची डायरेक्शन दाखवली. ओके, सो दिस इज द सर्किट डायग्राम फॉर क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 1साठी सर्किट डायग्राम आहे. इथं प्लस लिहा, इथे मायनस लिहा. गॉट इट. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. तुम्ही काय करा, हे सगळं समजून घ्या. सगळं व्हिडिओ जो आहे, सगळं लेक्चर जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर मनाने ड्रॉ करा. काहीतरी प्रॉब्लेम आला तर काय करायचं, परत व्हिडिओमध्ये जाऊन पाहायचं. पण पहिला एकदा सगळं समजून घ्या, नंतर मनाने सोडवा. बघा आपलं काय ठरलं आहे, पेन्सिलने लिहायचं. पी म्हणजे कोण S1, क्यू म्हणजे कोण S2, निगेशन पी म्हणजे कोण S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे कोण S2 डॅश, पी म्हणजे कोण S1, आर म्हणजे कोण S3. बरोबर. पहिले यांच्याविषयी बोलूया. S1 आणि S2 कशामध्ये आहेत, सिरीज, कंजंक्शन सिरीज. चला मी S1 काढणार. मी हा काढला S1, नंतर मी कोण काढला S2च आहे ना, हो S1 आणि S2 काढले सिरीजमध्ये. आता हे कॉम्बिनेशन पॅरललमध्ये याच्याबरोबर, मग याच्याबरोबर पॅरललमध्ये काय आहे ते आपण पाहूया. तर कोण आहे S1 डॅश, कोण आहे S1 डॅश इथे काढला मी S1 डॅश. बरोबर. S1 डॅश बरोबर हे सिरीजमध्ये आहेत आणि हे तिघं पॅरललमध्ये आहेत. बघा हे तिघं पॅरलल. S1 बरोबर हे कॉम्बिनेशन सिरीजमध्ये आहे. S1 डॅश बरोबर हे सगळे सिरीजमध्ये आहेत, पण हे तिघं कसे आहेत पॅरलल. लेट अस चेक. बघा हे असं येईल 1 2 आणि हे 3 झाले का. बघा हा कोण S2 डॅश, या ठिकाणी आला S2 डॅश. हा कोण आहे S1, इथे आला S1 आणि हा कोण आला S3. ओके, मग आता आपण काय दाखवूया, बॅटरी. आपण या ठिकाणी बॅटरी दाखवली, इथे लॅम्प दाखवला, बॅटरी आणि लॅम्प दाखवला, करंटची डायरेक्शन दाखवली. न चुकता करायच्या या सगळ्या गोष्टी, हॅबिट करायची, हॅबिट. ओके, सवय लावायची. चला आता आपण काय करायचं, डायग्राम काढल्यानंतर परत एकदा चेक करायचं. आपण जरा इकडनं सुरुवात करूया. S2 डॅश, S1, S3 डिसजंक्शन हे तिघं पॅरलल. मग S2 डॅश, S1 आणि S3 कशामध्ये आले पॅरलल. ह्या पॅरलल बरोबर हा S1 डॅश कशामध्ये आला सिरीजमध्ये. मग बघा हा S1 डॅश कशामध्ये आला सिरीजमध्ये. तर हे एक स्ट्रक्चर तयार झालं जे मी या ठिकाणी दाखवलं. ओके, ह्याच्याबरोबर पॅरललमध्ये हे स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चरमध्ये काय S1 आणि S2 सिरीजमध्ये आहेत. मग S1 आणि S2 सिरीजमध्ये, याच्याबरोबर हे पॅरललमध्ये आलं. गॉट इट. ठीक आहे, थोडं स्लाइटली अवघड होतं, पण आपण डायग्राम काढली, परत रिचेक केलं तर ते करेक्टच आहेत. नेक्स्ट घेऊया आपण. नेक्स्ट चला पुढे जाऊया. बघा पी म्हणजे कोण, काय ठरलं आपलं, पेन्सिल लिहायचं. पी म्हणजे कोण S1, आर म्हणजे कोण S3, निगेशन क्यू म्हणजे कोण S2 डॅश, निगेशन आर म्हणजे कोण S3 डॅश, निगेशन पी म्हणजे कोण S1 डॅश, निगेशन आर म्हणजे कोण S3 डॅश. बरोबर. मग पी कंजंक्शन आर, मग S1 आणि S3 कशामध्ये आले सिरीज. S1 आणि S3 आले सिरीज. मग S1 हा कोण आला S1, हा कोण आला S3. मग S1 आणि S3 सिरीजमध्ये आले का, S1 आणि S3 सिरीजमध्ये. ह्याच्याबरोबर पॅरलल, ह्याच्याबरोबर डिसजंक्शनमध्ये आहे ना, डिसजंक्शन म्हणजे पॅरलल. मग पॅरललमध्ये कोण, हे सिरीजवाले. बघा हा पहिला आणि हा दुसरा. ओके, तर हा कोण आहे S2 डॅश, हा S2 डॅश आणि हा आहे S3 डॅश. आता परत धिस कॉम्बिनेशन सिरीज दाखवलं पहिल्या लाईनला, धिस कॉम्बिनेशन सिरीज दाखवलं दुसऱ्या लाईनला, धिस कॉम्बिनेशन सिरीज दाखवायचं तिसऱ्या लाईनला. आणि ह्या तिन्ही लाईन एकमेकांना कशा येणार सांगा, पॅरलल. ह्या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल येणार. हा कोण S1 डॅश, हा कोण S3 डॅश. इथे असा बुलेट दाखवायचं
ते टॅप आहे ना, बरोबर, ते इथं इथे येऊन टॅप होतं असं स्विच. ओके, मग आता आपण काय दाखवणार, बॅटरी. लक्षात घ्या, बॅटरी दाखवणं कंपल्सरी आहे, नाहीतर 0 मार्क्स. लॅम्प दाखवणं पण कंपल्सरी आहे, नाहीतर 0 मार्क्स. आणि करंटची डायरेक्शन नाही दाखवली तरी 0 मार्क्स. त्याच्यामुळं न चुकता या गोष्टी करायच्या. ओके, सवय लावायची. सो दिस इज क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पुढे आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा, पी कंजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर. आपलं ठरलं आहे पी म्हणजे कोण, S1. निगेशन क्यू म्हणजे कोण, S2 डॅश. आर म्हणजे कोण, S3. S1 S2 डॅश S3. S1 S2 डॅश S3 हे सिरीजमध्ये आहेत. चला ड्रॉ करूया. बघा, हा कोण आला, S1. हा कोण आला, नेक्स्ट. हा कोण आला, नेक्स्ट. करेक्ट. हा कोण, S1. इथे कोण आला, S2 डॅश. इथे कोण आला, S3. गॉट इट. याच्याबरोबर पॅरललमध्ये, याच्याबरोबर पॅरललमध्ये, याच्यासोबत पॅरललमध्ये. परत हे तिघ आले ना, थांबा जरा, मी घाई केली. ओके, हे झालं S1 S2 डॅश S3. पॅरल बरोबर कोण, पी कोण, S1. बघा इथं आपण लिहितो S1. नंतर निगेशन क्यू कोण, S2 डॅश. निगेशन आर कोण, S3 डॅश. हे दोघं S1 आणि हे कॉम्बिनेशन सिरीजमध्ये. S1 ह्या दोघांबरोबर सिरीजमध्ये, S1 ह्या दोघांबरोबर. मी पहिले S1 काढतो. हा कोण आला, S1 सिरीजमध्ये ह्या दोघांबरोबर. पण हे दोघं पॅरललमध्ये, मग यांचा असा डब्बा काढायचा, असा एक डब्बा काढायचा इथे. ओके, पॅरलमध्ये आला. ओके, मग याला काय म्हटलं, S2 डॅश. याला काय म्हटलं, S3 डॅश. इथे आपण टॅप दाखवला, इथे टॅप आहे, इथे टॅप आहे. चला आता पहिली काय दाखवायची, बॅटरी पॉवरफुल दाखवायची. जेव्हा स्विचेस जास्त असतील ना तेव्हा ह्या बॅटरी पॉवरफुल दाखवायची. ओके, त्याच्यानंतर काय काढायची, लॅम्प काढला. सगळ्यात महत्त्वाची काय, करंटची डायरेक्शन. कमीत कमी 2-4 तरी ॲरो आले पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, करंटची डायग्रॅम अशी, करंट असा पूर्णपणे लॅम्पपर्यंत पोहोचला पाहिजे, बॅटरीपासून लॅम्पपर्यंत. आपण परत एकदा चेक करायचं. गॉट इट. S2 डॅश म्हणजे कोण, निगेशन क्यू. S3 डॅश म्हणजे कोण, निगेशन आर. आहे का नाही, बघा, निगेशन क्यू निगेशन आर पॅरललमध्ये, म्हणजे काय आलं, डिसजंक्शन. पी म्हणजे कोण, S1. कशामध्ये आलं, सिरीज, बरोबर, सिरीजमध्ये. त्यानंतर बघा, S1 S2 डॅश S3. S1 म्हणजे पी, S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू, आणि S3 म्हणजे आर. S1 म्हणजे पी निगेशन क्यू आर, पी निगेशन क्यू आर. हे कशामध्ये आले, सिरीजमध्ये, आणि सगळं पॅरललमध्ये. गॉट इट. तर ही आपली झाली चौथी डायग्रॅम. ही किती होती, चौथी. चला, आपले 4 पूर्ण झाले. आता आपल्याला नेक्स्ट डायग्रॅमकडे जायचं आहे. सोपं आहे, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, कळलं का, खूप सोपं आहे. पण हे समजून घ्या, काही पुढे आपल्याला अवघड पाठ घ्यायचा आहे. बघा, 5वं, पी डिसजंक्शन निगेशन. हे कसं आहे बघा ना तुम्ही, डिसजंक्शन आणि शेवटी कंजंक्शन. मग पहिला पी म्हणजे कोण, S1. मग इथे आला S1, या ठिकाणी आला S1. पुढे निगेशन पी म्हणजे कोण, S1 डॅश. पुढे कोण आला, निगेशन क्यू म्हणजे कोण, S2 डॅश. आणि परत याच्याबरोबर पॅरललमध्ये कोण, S1 आणि S2. इथे कोण आला, S1, बरोबर, आणि इथे कोण आला, S2, बरोबर, S2. ठीक आहे. आणि आता हे बॅटरी, पॉवरफुल बॅटरी दाखवू आपण. लॅम्प दाखवली, करेक्ट. सगळे कनेक्शन व्यवस्थित दाखवायचे. करंटची डायरेक्शन दाखवायची, पॉसिबल डायरेक्शन्स ऑफ करंट्स. गॉट इट. ठीक आहे, कळलं. आपण परत एकदा रिचेक करूया. पी कंजंक्शन क्यू म्हणजे सिरीजमध्ये. मग S1 S2 सिरीजमध्ये. पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. S1 S2 सिरीजमध्ये आले, सिरीजमध्ये. पुढं आलं डिसजंक्शन म्हणजे पॅरलल कोण आला, S2 डॅश. परत पॅरलल कोण आला, S1 डॅश. नंतर पॅरलल कोण आला, S1. ओके, तर 5वं झालं. आणि आता लास्ट ते म्हणजे नंबर 6 घेऊया आपण.
आपलं कितवं झालं आत्ता आपलं 5वं झालं ना आता आपण घेऊया एक्झाम्पल नंबर 6 बघा पी म्हणजे कोण S1 क्यू म्हणजे कोण S2 निगेशन पी म्हणजे S1 डॅश पी म्हणजे S1 निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश हे कंजंक्शनमध्ये S1 आणि S2 सिरीजमध्ये बघा हा आला S1 ओके हा आला S2 मग S1 आणि S2 कशामध्ये आले सिरीजमध्ये मग S1 आणि S2 सिरीजमध्ये आले त्याच्याबरोबर पॅरलल कोण S1 डॅश याच्याबरोबर पॅरललमध्ये S1 डॅश पॅरलमध्ये आला S1 डॅश त्याच्याबरोबर हे बघा डिसजंक्शन आहे परत याच्याबरोबर पॅरललमध्ये बघा पॅरललमध्ये कोण आलं S1 आणि S2 डॅश मग S1 इथे आला S1 आणि इथं आला S2 डॅश गॉट इट S1 आणि S2 डॅश बघा S1 S2 काय आहे सिरीज S1 S2 काय आहे सिरीज S1 डॅश S1 S2 डॅश कळलं हे सिरीज आणि हे तिघही पॅरललमध्ये ओके आणि मग आपण काय करणार बॅटरी दाखवणार पॉवरफुल बॅटरी दाखवली आपण लॅम्प दाखवला कनेक्शन्स कंप्लीट केले तर अशा पद्धतीने आपण काय काढली सर्किट डायग्राम ओके सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स फ्रॉम एक्झरसाइज